So good morning, everyone. Good morning, sir. Good morning, So, sir. Good morning, sir. up to the last lecture, we have covered the and started the syllabus dictation. So I think we have covered the unit number 1, Introduction to Civil Engineering, and the syllabus of this unit number 1 we have seen. So today we will see the unit number 2 of Basics of Civil Engineering and what is the syllabus of unit 2 that we will see. Okay, so unit 2 is the surveying, remote sensing and GIS. Surveying, remote sensing and GIS. So the syllabus of this unit is angular measurements using compass and theodolite. Angular measurement using compass and theodolite. So आतापर्यंत तुम्ही कंपास म्हटलं की काय फॅमिलियर आहात? कंपास म्हटलं की तुम्हाला काय दिसतं? आपल्या बॅग मध्ये आपण एक कंपास घेऊन जात होतो, त्याच्यामध्ये पट्टी, पेन्सिल, खोडरबर होता. बरोबर आहे की? कंपास म्हटलं की एकच गोष्ट आपल्याला आतापर्यंत रिअलाइज होते, ते म्हणजे काय? तर एक पेटी, त्याच्यामध्ये पेन, पेन्सिल. बट हिअर द कंपास वर्ड इज देअर. कंपास कशासाठी वापरतात हिअर या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये? तर अँग्युलर मेजरमेंट घेण्यासाठी. मग आपण आतापर्यंत थोडंसं आणखी ऐकलं असेल की विमान मूव्ह होत असतं, ते विमान एअरमध्ये मूव्ह होत असताना त्याला काहीतरी डायरेक्शन्स पाहिजे असतात कुठल्या तरी एअरपोर्टवर लँड होण्यासाठी. तर त्याच्यामध्ये काय असतं? तर GPS आणि कंपासच असतं डायरेक्शनसाठी. तो कंपास म्हणजे ज्याच्यावरती नॉर्थ, साऊथ, ईस्ट अँड वेस्ट डायरेक्शन दिलेले असतात. कंपास म्हणजे काय? ज्याच्यावरती ईस्ट, वेस्ट, नॉर्थ आणि साऊथ अशा डायरेक्शन पोल असतात आणि त्याच्यावरून आपण अँग्युलर मेजरमेंट घेऊ शकतो. मग द अँग्युलर मेजरमेंट्स युजिंग कंपास अँड थिओडलाइट. तर कंपास हा सर्वेइंग बेसिक्स ऑफ म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग मधलं एक इन्स्ट्रुमेंट आहे. ते इन्स्ट्रुमेंट यूज करून आपण काय करतोय? तर अँग्युलर मेजरमेंट घेतोय. म्हणजे कोणतेही दोन ऑब्जेक्ट असतील, दोन स्टेशन असतील, दोन पॉइंट असतील, तर त्या दोन पॉइंट मधलं अँग्युलर तिसऱ्या पॉइंट पासून किती अँगल वरती दोन एकमेकापासून लोकेशन आहेत, पॉइंट्स आहेत किंवा प्लेस आहेत, हे आपण कंपासचा यूज करून सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये अँग्युलर मेजरमेंट घेतो. तसंच पुढचं एक इन्स्ट्रुमेंट आहे थिओडलाइट. हे सुद्धा सिव्हिल इंजिनिअरिंग मधले एक ऍडव्हान्स थिओडलाइट. थिओडलाइटनं सुद्धा आपण व्हर्टिकल किंवा अँग्युलर मेजरमेंट घेतो. म्हणजे व्हर्टिकली सुद्धा अँगल मेजर करू शकतो आणि हॉरिझॉन्टली सुद्धा अँगल मेजर करू शकतो. हॉरिझॉन्टली म्हणजे कसं? एका पोझिशनला आपण उभा आहे, एक कोणता तर बिल्डिंगचा कॉर्नर आहे, सेकंड बिल्डिंगचा कॉर्नर असेल किंवा सेकंड एकाचं ऑब्जेक्ट असेल, तर दोन ऑब्जेक्ट मधला अँगल मेजर करायचा असेल तर आपण थिओडलाइट पण यूज करू शकतो. देन थर्ड पॉइंट, डेमॉन्स्ट्रेशन ऑफ टोटल स्टेशन. पुढचा पॉइंट इथला आहे डेमॉन्स्ट्रेशन टोटल स्टेशन. सो टोटल स्टेशन इथे लिहिलेलं आहे. टोटल स्टेशन इज दी व्हेरी ऍडव्हान्स इन्स्ट्रुमेंट इन द फील्ड ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. सिव्हिल इंजिनिअरिंग मधलं सगळ्यात लागणारं सगळ्यात ऍडव्हान्स इन्स्ट्रुमेंट म्हणजे टोटल स्टेशन आहे, की जे तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगला डिपार्टमेंटला आल्यानंतरच बघायला मिळतं. फर्स्ट इयर मध्ये फक्त त्याचा डेमॉन्स्ट्रेशन आणि कोणत्या पर्पज साठी युज केलं जातं थोडक्यात त्याची इन्फॉर्मेशन आहे टोटल स्टेशनची. सो डेमॉन्स्ट्रेशन ऑफ टोटल स्टेशन म्हणजे टोटल स्टेशन हे एक सर्वे करण्यासाठी. आता सर्वे म्हणजे काय, आणखी तुम्हाला मोठा प्रश्न असेल. सर्वे म्हणजे काय? तर आपण रोडची कन्स्ट्रक्शन बघतो, बिल्डिंगची कन्स्ट्रक्शन बघतो, असताना ग्राउंडची लेवल बघितली जाते त्या इन्स्ट्रुमेंटनी. ग्राउंडची लेवल, आता रोड असेल तर एका लेवल मध्येच करायला पाहिजे, तर त्या मेजर करण्यासाठी पवार सर बोलताय. सर्वेइंग मधली इन्स्ट्रुमेंट वापरावी लागतात किंवा दोन पॉइंट मधलं डिस्टन्स डायरेक्टली मेजर करायचं. त्याच्या अगोदर डिस्टन्स कसं मेजर करत होतो आपण? फक्त किंवा चेननी मेजर करू शकतो. पण टेपनी चेननी अॅक्युरेट मेजरमेंट येईल का? नाही येऊ शकत. टेपनी आणि चेननी अॅक्युरेट मेजरमेंट येऊ शकत नाही. मग अशी इन्स्ट्रुमेंट आहेत की लेझर वापरला जातो. डायरेक्ट आपण जिथं उभा आहे आणि एखादा ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्ट वरती जर लेझर पडला तर आपण डायरेक्ट त्या ऑब्जेक्टाने आपल्यामधलं लोकेशन डिस्टन्स डायरेक्टली फाइंड आउट करू शकतो. तर त्याच्यासाठी हा तुमचा टोटल स्टेशन हे सगळ्यात ऍडव्हान्स, हे लेझरचा उपयोग करून डायरेक्ट डिस्टन्स किंवा अँग्युलर मेजरमेंट घेतल्या जातात. नेक्स्ट पॉइंट आहे तो फंडामेंटल्स ऑफ रिमोट सेन्सिंग अँड इट्स ऍप्लिकेशन इन दी व्हेरियस फील्ड. रिमोट सेन्सिंग
रिमोट. व्हॉट इज दी मिनिंग ऑफ रिमोट? कोण सांगेल रिमोट या वर्डचं मिनिंग काय? कोण सांगेल मला? रिमोट. व्हॉट इज रिमोट? सर तुम्हाला आवाजही नाही आमचा सर, कसं सांगू आम्ही? आवाज येतोय सर तुम्हाला आमचा? बॉक्स मध्ये टाका. ओके, एनीवन कॅन टेल मी रिमोट वर्डचं मिनिंग काय सांगू शकेल कोण? हॅलो सर. हॅलो सर. आवाज नाही सर. आवाज येत नाही सर. अरे आमचं पवार सर बोलत होत त्याला कुठे गेला याचीच पवार कुठला पवार होता सर आमचं क्लास टीचर कुठलं ते कॉलेजवरचं. माझा आवाज येतोय का? येतोय सर शिक्षक आहे तुमचा आवाज, पण आमचा आवाज तुम्हाला येतो? आमचा आवाज सर तुम्हालाही नाही सर. हॅलो माईक टेस्टिंग. हॅलो सर, माझा आवाज येतोय सर? एम आय ऑडिबल? आवाज येतोय का माझा? हॅलो सर. आवाज येतो? हॅलो सर. आमचा सर येतोय तुम्हाला? आमचं येत नाहीये. जस्ट मिनिट. चॅट बॉक्स मध्ये मेसेज टाका. कोणाला? सरांना. ओके ओके ओके. हॅलो हॅलो दुसऱ्यांतर जाते ना ऐकून. हॅलो अडकळते सर आवाज. आता येतोय का? आता येतोय व्यवस्थित? येतोय सर. आवाज ब्रेक होतोय. आता येतोय व्यवस्थित? अजून ब्रेक होतोय? होतोय सर. ओके. सो रिमोट सेन्सिंग. तो रिमोटचं मिनिंग काय? कोण सांगेल? ओके. सो रिमोट इज नथिंग बट एक असं प्लेस की जिथं आपण जाऊ शकत नाही. आपण म्हणतो खूप रिमोट एरिया आहे. आर यू गेटिंग? रिमोट एरिया आहे असं आपण बोलतो. रिमोट एरिया म्हणजे ज्या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही. सो रिमोट सेन्सिंग. व्हॉट इज रिमोट सेन्सिंग? सो रिमोट सेन्सिंग इज नथिंग बट ज्या एरियामध्ये आपण जाऊ शकत नाही अशा एरियाचा सर्वे करायचा. तो कसा करायचा? तर तो सर्वे करण्यासाठी आपण फोटोग्राफी करू शकतो. विमानाने त्या एरियाचे फोटोग्राफ्स घेऊ शकतो. हेलिकॉप्टरनी त्या एरियाचे फोटोग्राफ्स घेऊ शकतो. बघा आपण पॉईंट कोणता बघतोय? फंडामेंटल्स ऑफ रिमोट सेन्सिंग अँड इट इज ॲप्लिकेशन. मग रिमोट सेन्सिंग म्हणजे ज्या एरियामध्ये आपण जाऊ शकत नाही अशा एरियाचे फोटोग्राफ्स घ्यायचे आणि त्या फोटोग्राफचा यूज करून आपण लॅबोरेटरीमध्ये त्याचा स्टडी करणार त्या एरियाचा आणि त्याच्यावरून मग कुठे हिल एरिया आहे, कुठं लेवल आहे, कुठं व्हॅली आहे, कुठं हिल आहे याचा आपण स्टडी करू शकतो किंवा कोणत्याही 2-3 पॉईंटमधलं डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. आता याचा डिटेल स्टडी परत तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आहेच पुढं सेकंड इयर थर्ड इयरला गेल्यानंतर. पण याचा बेसिक रिमोट सेन्सिंग म्हणजे काय आणि त्याचे ॲप्लिकेशन्स कुठे वापरले जातात याचा बेसिक स्टडी तुम्हाला फर्स्ट इयरमध्ये लर्न करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट इज द इंट्रोडक्शन टू जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम, GIS. Here word is written GIS, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम. तर जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजेच काय? तर रिमोट सेन्सिंग आपण ज्यावेळी करतो आणि ज्यावेळी इमेजेस फोटोग्राफ्स आपण हेलिकॉप्टरमधून किंवा विमानातून घेतो एखाद्या एरियाचे, ते फोटोग्राफ्स आपण आहे असे काय करायचे? हे GIS एक सॉफ्टवेअर आहे. या GIS सॉफ्टवेअरमध्ये ते फोटोग्राफ्स आपण इन्सर्ट करायचे. हा खूप ॲडव्हान्स स्टडी आहे.
रिमोट सेन्सिंग, GIS आणि GPS हा सिव्हिल इंजिनिअरिंग मधला सध्या खूप ॲडव्हान्स एरिया आहे की जो मिलिटरीमध्ये किंवा नेव्हिगेशनमध्ये वापरला जातो. सध्या आपण नॉर्मली हा सर्वे किंवा हे टेक्निक्स आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये नॉर्मली वापरत नाही, थोडे आता आपण वापरायला लागलोय, पण मिलिटरीमध्ये याचा जास्त वापर होतो. सो जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजे काय, तर याच्यामध्ये आपण इथले घेतलेले फोटो, रिमोट सेन्सिंगमध्ये घेतलेले फोटोग्राफ्स आपण याच्यामध्ये इन्सर्ट करतो या सॉफ्टवेअरमध्ये, आणि त्यानंतर प्रत्येक पॉईंटचा आणि लोकेशनचा स्टडी करतो. बघा, जे ग्राउंडवर जाऊन आपल्याला पाहायचं आहे ते आपण डायरेक्ट लॅबमध्ये कॉम्प्युटरवरती सुद्धा तो एरिया बघू शकतो किंवा त्याचं अनालिसिस करू शकतो एखाद्या फोटोग्राफवरून. बरोबर आहे की जसं आपण आपला स्वतःचा फोटो आपण काढला तर कोणत्या कलरचा शर्ट आहे, किती बटनाचा शर्ट आहे, कोणत्या कलरची पॅन्ट आहे, जसं ॲनालिसिस करू शकतो की नाही आपण, सिम्पल आहे, किंवा कोणत्या टाईपचा आपण ड्रेस घातलेला आहे हे आपण ॲनालिसिस जसं करू शकतो तसं सेम फोटोग्राफ्स आपण सॉफ्टवेअरमध्ये आपण GIS सॉफ्टवेअरमध्ये इन्सर्ट करून आपण त्याचा ॲनालिसिस करू शकतो त्या एरियाचं. नेक्स्ट पॉईंट आहे फंडामेंटल्स ऑफ ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम. फंडामेंटल्स ऑफ ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम, GPS. नाव एव्हरीबडी नोज GPS, कारण का प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये GPS आहे. सो GPS इज दी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम. तुमच्या मोबाईलमध्ये नेव्हिगेशन आहे. नेव्हिगेशन म्हणजे काय, एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपासून आपण ट्रॅव्हल करू शकतो, रूट प्लॅन करू शकतो. मोबाईलमध्ये तुमच्या नेव्हिगेशन ॲप आहे किंवा गुगल मॅप आहे, त्याच्यावरती तुम्ही काय करू शकता, गुगल मॅप ओपन करून आपण आपलं गाव, आपला एरिया, आपली सिटी एखादी फाइंड आउट करू शकता आणि आपण कोणत्या लोकेशनला उभा आहे तेही तुम्ही समजू शकता. त्यानंतर जस्ट मिनिट, ओके. सो दिस इज दी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम. आपण ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम पाहत होतो. तर GPS जसं सांगितलं तुमच्या मोबाईलमध्ये GPS आहे, आणि GPS यूज आपण कसं करतो, तर एका डेस्टिनेशनपासून दुसऱ्या डेस्टिनेशनकडे जायचं असेल तर आपण आपल्या मोबाईलमध्ये जे नेव्हिगेशन ॲप आहे ते नेव्हिगेशन ॲपच्याद्वारे काय करू शकतो, आपला रूट प्लॅन करू शकतो. म्हणजे पंढरपूरपासून पुण्याकडे कसं जायचं आहे, पंढरपूरपासून सोलापूरकडे कसं जायचं आहे, त्याचा आपल्याला रोड मॅप आपल्या त्या नेव्हिगेशन सिस्टमवरती मिळतो. तेच आहे GPS. असे GPSचे खूप सारे ॲप्लिकेशन्स आहेत आणि जे जास्तीत जास्त ॲप्लिकेशन आपल्या मिलिटरीमध्ये यूज केले जातात. म्हणजे मिलिटरीमध्ये तुम्ही पाहिलं असेल की म्हणजे युनिट्स असतात, 11 पीपलचे आपल्या युनिट्स असतात. तर ते 11 पीपलचं युनिटकडं एक GPS डिव्हाइस दिला जातो, दुसऱ्या 11 पीपलकडे एक GPS डिव्हाइस असतो. म्हणजे ते जर त्यांना एकमेकाला हेल्प लागली कुणाची, दुसऱ्या युनिटची, ज्यावेळी आपल्या बॉर्डरवरती जे वर्क करत असतात त्यावेळी, तर ते काय करू शकतात, तर GPS थ्रू किती डिस्टन्सवरती दुसरं युनिट आपल्यापासून आहे, कोणत्या डायरेक्शनमध्ये आहे, ह्याचा पूर्णपणे त्या GPSवरती त्यांचा कंट्रोल असतो. म्हणजे दुसरे अदर युनिट किंवा एखाद्या युनिटवरती अचानक अटॅक वगैरे झाला तर चुकून त्या युनिटला जर परत फाइंड आउट करायचं असेल तर त्या GPS त्यांच्याकडे जो असेल डिव्हाइस, त्या GPS डिव्हाइस टू कोणत्या एरियामध्ये ते आहेत, किती डिस्टन्सवरती आहेत, हे सगळं आपल्याला GPS डिव्हाइसनी किंवा GPS ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम यूज करून आपल्याला फाइंड आउट करता येतं. म्हणजे डिस्टन्स, एरिया, एकमेकापासून किती डिस्टन्सवरती आहे, कोणत्या डायरेक्शनमध्ये आहे, हा सगळा स्टडी आपल्याला या GPS डिव्हाइसनी करता येतो.
So GPS is again one of the advanced technology for the surveying purpose in the field of civil engineering. And here last point is the demonstration of GPS. GPS चे demonstration कसं आहे तेही आपल्याला बघायचं आहे. So this is the syllabus of unit number 2. Now next is the unit number 3. So unit number 3 is the building elements, green building, modern building services is the title of the chapter. आता बिल्डिंग एलिमेंट आपण सर्वांनी बिल्डिंग पाहिलेलीच आहे. बिल्डिंग मध्ये आपण हे पाहिलेलं आहे की 10 मजली बिल्डिंग, 20 मजली, 7 स्टोरीड, 8 स्टोरीड, 10 स्टोरीड, 25 स्टोरीड, 100 स्टोरीड बिल्डिंग अशा आपण पाहिलेले आहेत की मेन मुंबई दिल्ली सारख्या सिटीमध्ये खूप हाय स्टोरीड आपण बिल्डिंग पाहिले. सर आवाज येत कसलाच आवाज येत नाही. हॅलो ब्रेक होतोय सर. येते सर. आहे फुल नेटवर्क आहे. ब्रेक आता येतोय व्यवस्थित. ओके. सो आता या चॅप्टर मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे तर जनरल आयडिया अबाउट दी सबस्ट्रक्चर, सुपरस्ट्रक्चर. सो नाव जनरल आयडिया अबाउट दी सबस्ट्रक्चर. सबस्ट्रक्चर म्हणजे काय आणि सुपरस्ट्रक्चर म्हणजे काय. तर सबस्ट्रक्चर म्हणजे जो जमिनीच्या खालचा पार्ट असतो बिल्डिंगचा त्याला आपण सबस्ट्रक्चर म्हणतो आणि जो बिल्डिंगचा वरचा पार्ट आहे, ग्राउंडच्या वरचा पार्ट आहे त्याला आपण सुपरस्ट्रक्चर म्हणतो. बघा सबस्ट्रक्चर आणि सुपरस्ट्रक्चर याचा डिफरन्स काय तर सबस्ट्रक्चर म्हणजे जमिनीचा जो खालचा पार्ट आहे, फाउंडेशन्स वगैरे, हा याला आपण सबस्ट्रक्चर म्हणतो आणि जमिनीचा जो वरचा पार्ट आहे त्याला आपण सुपरस्ट्रक्चर म्हणतो. लक्षात आलं. सबस्ट्रक्चर आणि सुपरस्ट्रक्चर म्हणजे काय हे डिटेलमध्ये आपण युनिट नंबर 3 मध्ये पाहणारच आहे. नेक्स्ट पॉइंट आहे तो एलिमेंट्स ऑफ बिल्डिंग. फाउंडेशन, कॉलम, बीम, प्लिंथ, लिंटेल, छज्जा, रूफ, पॅरापेट, स्पाउट हे सगळे बिल्डिंगचे एलिमेंट आहे आणि त्याचे प्रत्येकाचे फंक्शन्स काय. आता एलिमेंट म्हणजे काय, एखादा कुठलाही आपली बॉडी आहे, आपल्या बॉडीला पार्ट आहेत, डोकं आहे, नाक, कान, हात, पाय जसं आपण म्हणतो तसं बिल्डिंगला पण एलिमेंट आहेत. सगळ्यात खालचा पार्ट आहे तो फाउंडेशन असतो. फाउंडेशनमधून कॉलमवरती येतात, कॉलमला आडव्या बीम कनेक्ट असतात. प्लिंथ म्हणजे काय तर जमिनी लेवलच्या बीम असतात त्याला प्लिंथ म्हणतात. त्यानंतर लिंटल म्हणजे दरवाजाच्या खिडकीच्या वरती जे आपण सिमेंट कॉन्क्रीटचा कोबा करतो त्याला लिंटेल म्हणतात. छज्जा म्हणजे खिडकीच्या वर बाहेरच्या बाजूला जो काय पोर्शन आलेला असतो, खिडकीला बाहेरच्या बाजूला खिडकीच्या वरती जो फ्लॅट पार्ट असतो त्याला आपण छज्जा म्हणतो. रूफ म्हणजे आपला स्लॅब असतो, पत्रा असतो. पॅरापेट म्हणजे टेरेसवरती जी राऊंडनी भिंत असते बांधलेली, टेरेसवरती राऊंड फेरीला जी भिंत बांधलेली असते त्याला आपण पॅरापेट म्हणतो. आणि स्पाउट म्हणजे पायपिंग. हॅलो तर आवाज ब्रेक होतोय. जस्ट मिनिट. नेटवर्क तर आहे मला चांगलं, कसा आवाज ब्रेक होतो तेच काय कळत नाही. नाही सर येतोय नीट. नाही सर येतोय ना. रेंज प्रॉब्लेम असेल त्यांचा. हा कुणाचा तर रेंज, मला फुल रेंज आहे, माझा नेटवर्कचा प्रॉब्लेम नाही येतो कसलाच. ओके फ्रेंड कोण होतं, संदेश होते वाटतं. बघा एकदा तुम्ही नेटवर्क मध्ये या व्यवस्थित. ओके. मग हे आहे ते बिल्डिंगचे एलिमेंट आहेत आणि त्याचं प्रत्येकाचं फंक्शन काय. फाउंडेशनचं फंक्शन काय, कॉलम असतात व्हर्टिकल त्याचं फंक्शन काय, बीम त्याचं फंक्शन काय, लिंटेल म्हणजे काय त्याचं फंक्शन काय, याचा डिटेल स्टडी आपण काय करणार आहे या युनिटमध्ये आपण पाहणार आहे. देन सुपरस्ट्रक्चर, प्रिन्सिपल ऑफ लोड ट्रान्सफर, फ्रेम स्ट्रक्चर, लोड बेरिंग स्ट्रक्चर. आता बघा फ्रेम स्ट्रक्चर आणि लोड बेरिंग स्ट्रक्चर असे दोन टाईपचे स्ट्रक्चर असतात सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. बिल्डिंगमध्ये बघा, बिल्डिंगमध्ये लोड बेरिंग स्ट्रक्चर आणि फ्रेम स्ट्रक्चर असे दोन टाईपचे स्ट्रक्चर आहेत. लोड बेरिंग स्ट्रक्चर म्हणजे काय तर भिंतीवरती तुम्ही पत्रा किंवा स्लॅब टाकला तर ते लोड बेरिंग झालं भिंतीवरती. आणि जर तुम्ही फुटिंग, कॉलम, बीम आणि स्लॅब
असं कन्स्ट्रक्ट केलं तर त्याला आपण फ्रेम स्ट्रक्चर म्हणतो. बघा डिफरन्स काय, लोड बेरिंग स्ट्रक्चर आणि फ्रेम स्ट्रक्चर यातला डिफरन्स काय. फ्रेम स्ट्रक्चर म्हणजे फुटिंग, कॉलम, बीम हे इलेमेंट जर आले एकमेकाला, कॉन्क्रीटचे इलेमेंट जोडलेले असले की त्याला आपण फ्रेम स्ट्रक्चर म्हणतो. फ्रेम तयार होते आणि मध्ये नंतर आपण काय करतो, विटाच्या भिंती बांधतो. पण लोड बेरिंग स्ट्रक्चरमध्ये काय करतो, लोड बेरिंग वॉल स्ट्रक्चर म्हणजे दगडाच्या किंवा विटाच्या भिंती असतात आणि त्याच्यावरती आपण स्लॅब किंवा पत्रा टाकतो, त्याला आपण लोड बेरिंग स्ट्रक्चर म्हणतो. आपण हे डिटेल कसं लोड बेरिंग स्ट्रक्चर असतं, त्याची स्केच कसं आहे हे डिटेल आपण या चॅप्टरमध्ये पुढे बघणारच आहे. मी आता फक्त थोडा सिलेबस डिक्टेट करतोय, फास्ट जाऊया. आपलं लास्ट अजून आपण सिलेबसच पाहतोय. ओके, देन ग्रीन बिल्डिंग कन्सेप्ट, प्रिन्सिपल ऑफ प्लॅनिंग, कन्स्ट्रक्शन ऑफ ग्रीन बिल्डिंग. ग्रीन बिल्डिंग मीन्स व्हॉट, म्हणजे हिरवी बिल्डिंग नाहीये. ग्रीन म्हणजे हिरवा, सो हिरवी बिल्डिंग नाही. ही ग्रीन बिल्डिंग म्हणजेच काय, ज्यावेळी तुम्ही एखादी बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करता त्यावेळी त्या बिल्डिंगमध्ये एन्व्हायरमेंटली ती बिल्डिंग इको फ्रेंडली असली पाहिजे. इको फ्रेंडली म्हणजेच काय, जितके तुम्हाला लोकली अवेलेबल मटेरियल वापरता येतील तेवढे लोकली अवेलेबल मटेरियल वापरायचे, म्हणजेच त्या बिल्डिंगमध्ये तुमचा टेम्परेचरचा जो इफेक्ट आहे तो मेंटेन राहील. थंडी, उन्हाळ्यात थंडी वाटेल आतमध्ये, पावसाळ्यात टेम्परेचर मेंटेन राहील, अशी बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करणे म्हणजे ग्रीन बिल्डिंग. आणि त्याच्यासाठी जितके तुम्हाला लोकली अवेलेबल मटेरियल वापरता येतील ते मटेरियल वापरायचे. देन हिटिंग, व्हेंटिलेशन अँड एअर कंडिशनिंग. ग्रीन बिल्डिंग म्हणजेच हिटिंग, व्हेंटिलेशन अँड एअर कंडिशनिंग, म्हणजे हीट मेंटेन झाली पाहिजे, व्हेंटिलेशन आलं पाहिजे, एअर कंडिशनिंग. AC बसवूनच आतमध्ये थंडी निर्माण करायची नाही आहे. ग्रीन बिल्डिंग अशी बिल्डिंग आपल्याला कन्स्ट्रक्ट करायची की जितकी लोकली मटेरियल अवेलेबल आहे ते वापरायचे. म्हणजे जुन्या काळात आपण पाहिलं असेल बांबूची घरं होती किंवा लाकडाचे, वरून आपण त्याला धाब्याचं घर म्हणतो, लाकडाचं घर. आतमध्ये बघा तुम्ही उन्हाळ्यात सुद्धा तुम्हाला गरम होत नाही आणि पावसाळ्यात सुद्धा मेंटेन राहते एन्व्हायरमेंट. अशा पद्धतीचं लोकली अवेलेबल मटेरियल वापरून जर बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केली तर त्याला ग्रीन बिल्डिंग म्हणतात. मग ती कशी करायची, त्याचे प्रिन्सिपल्स काय आहेत, त्याचं हिटिंग कसं ठेवायचं, व्हेंटिलेशन कसं असेल, एअर कंडिशनिंग कसं असेल, याचा आपण थोडक्यात स्टडी ग्रीन बिल्डिंगमध्ये पाहणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तो इलेव्हेटर, एस्कॅलेटर आणि रॅम्प. नेक्स्ट पॉईंट आहे इलेव्हेटर. इलेव्हेटर म्हणजे काय, तर लिफ्ट. आपण लिफ्ट सर्वांनी पाहिलेले बिल्डिंगमध्ये. इलेव्हेटर ह्या वर्डचं मिनिंग आहे लिफ्ट. एस्कॅलेटर, एस्कॅलेटर वर्ड आता नवीन आहे पण तुम्हाला सांगतो मी, एस्कॅलेटर तुम्ही पाहिलाय पण कुठे पाहिलाय. एस्कॅलेटर म्हणजे काय, तर मॉलमध्ये तुम्ही बेल्टवरून मूव्ह होणाऱ्या स्टेप्स पाहिलेत, पिक्चरमध्ये पाहिले असतील. हां, मूव्हीमध्ये ज्यांनी स्वतः पाहिले नसतील, गेले नसतील तर मूव्हीमध्ये तर पाहिले असतील. तर त्याच्यावरती सिंपल एखादा पर्सन उभा राहतो बघा आणि बेल्टवरून मूव्ह होत असतं. ते मॉलमध्ये शक्यतो आपल्याला पाहायला मिळतं. तर त्याला एस्कॅलेटर म्हटलं जातं. येते लक्षात. इलेव्हेटर म्हणजे लिफ्ट, एस्कॅलेटर म्हणजे काय, तर तो बेल्टवरून मूव्ह होणाऱ्या स्टेप्स असतात. ओके ओके. आणि त्यानंतर रॅम्प. रॅम्प तर आपण सर्वांनीच पाहिला आहे. प्रत्येक गव्हर्नमेंट ऑफिसेस, प्रत्येक स्कूलमध्ये आपण रॅम्प पाहिलेले आहेत. रॅम्पमधून अपंग व्यक्तींना किंवा अपंग स्टुडंट असतील किंवा अपंग पर्सन असतील तर त्यांना ऑफिसमध्ये किंवा स्कूलमध्ये जाण्यासाठी आपण व्हीलचेअरसाठी आपण रॅम्प प्रोव्हाइड केला असतो. तो रॅम्प पण सर्वांनी पाहिलेला आहे. तर हे काय आहेत, इलेव्हेटर, एस्कॅलेटर आणि रॅम्प. हे कशासाठी वापरले जातात, तर व्हर्टिकल मुवमेंटसाठी. बिल्डिंगमध्ये व्हर्टिकल मुवमेंट, एका फ्लोअरपासून दुसऱ्या फ्लोअरकडे जाण्यासाठी किंवा एका पोझिशनपासून दुसऱ्या पोझिशनमध्ये जाण्यासाठी आपल्याला इलेव्हेटर, एस्कॅलेटर आणि रॅम्प वापरायचं. हे पण आपण डिटेल पाहणार आहे. त्यानंतर फायर सेफ्टी ऑफ बिल्डिंग. बिल्डिंगला फायर लागू नये त्यासाठी काय सेफ्टी, काय कॉजेस असतात, काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे, ते आपल्याला फायर सेफ्टी ऑफ बिल्डिंग्समध्ये पाहिजे. देन नेक्स्ट युनिट आहे तो युनिट नंबर 4 इज दी एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर. सो नाव एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. सो एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग जसं मी तुम्हाला सुरुवातीला ऑब्जेक्टिव्ह सांगताना सांगितलं, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये आपण काय करतोय, तर बघा इथं वॉटर ट्रीटमेंट सिस्टम. आपल्याला जे प्यायचं पाणी लागतंय याची ट्रीटमेंट
प्रोसेस आहे ती एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये आपण करतो. जे काय आपल्याला प्यायचं पाणी आहे लागणार आहे त्याचं पाण्याचं फिल्टर कसं वापरायचं पाणी, त्याची ट्रीटमेंट कशी करायची, हे सगळं आपण एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग करतो. इन्फ्लुएंट ट्रीटमेंट सिस्टम, सेकंड वर्ड आहे इन्फ्लुएंट ट्रीटमेंट सिस्टम. आता काही काही इंडस्ट्रीज असतात, इंडस्ट्रीमधून वेस्ट वॉटर बाहेर पडतं, ते वेस्ट वॉटर आपल्याला ट्रीटमेंट करावं लागतं. कारण का तसंच जर आपण रिव्हरला किंवा एखाद्या तलावात सोडलं तर काय होणार आहे, वॉटर पोल्युशन होणार आहे. म्हणजे आपणच वापरलेलं पाणी, इंडस्ट्रीतनं पडलेलं बाहेर पाणी जर आपण डायरेक्ट रिव्हरला किंवा जर एखाद्या तलावात जर सोडलं तर काय होणार आहे, त्या पाण्यामुळं आपलेच आरोग्य धोक्यात येणार आहे. सो इन्फ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट, त्या पाण्याला सुद्धा ट्रीटमेंट करायचं, हे पण एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये होतं. आणि त्यानंतर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. सो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट काय, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट तुम्ही थोडंसं फॅमिलियर असाल. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मध्ये काय करतो आपण, कोण सांगू शकेल? सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे आपल्या घरातील किंवा कचरा, ओला कचरा. ओके, करेक्ट. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मध्ये आपण काय करतोय, तर जो काही आपला सुका कचरा ओला कचरा आहे याचं काय करायचं, तर मेंटेन करायचा. तो ओला कचरा वेगळ्या बाजूला ठेवायचा, सुका कचरा वेगळ्या बाजूला ठेवायचा, आणि जिथं कंपोस्टिंग करायचं आहे कंपोस्टिंग करायचं. एकतर गाडून टाकायचा तो कचरा की ज्याच्यापासून आपल्याला कुठलाही पोल्युशन होणार नाही. सो दॅट इज दी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. हेही तुमचं एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजेच काय, तर आपल्याला आपलं जे एन्व्हायरमेंट, ज्या एन्व्हायरमेंटमध्ये आपण वावरतो त्या एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला व्यवस्थित राहता आलं पाहिजे, पोल्युशन फ्री एन्व्हायरमेंट झालं पाहिजे. त्याच्यासाठी सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तुम्ही इंजिनियर झाला म्हणून काहीही क्रिएटिव्ह करून एन्व्हायरमेंटला तुमचा त्रास नाही झाला पाहिजे. हा सिव्हिल इंजिनियरचा किंवा कोणत्याही इंजिनियरचा रोल आहे. आपण काहीतरी नवीन तयार करणार आणि त्याचा इम्पॅक्ट एन्व्हायरमेंटमध्ये जर होत असेल, दॅट इज नॉट गुड. म्हणून सस्टेनेबल डेव्हलपमेंट, जी काय डेव्हलपमेंट तुम्ही करणार आहे, कोणताही इंजिनियर बनून, इलेक्ट्रॉनिक्स असेल, कॉम्प्युटर असेल, सिव्हिल असेल, मेकॅनिकल ऑर इलेक्ट्रिकल, कोणताही इंजिनियर म्हणून ती जी काय डेव्हलपमेंट तुम्ही करणार आहे ती डेव्हलपमेंटनं एन्व्हायरमेंटवरती इफेक्ट नाही झाला पाहिजे. होतोय, आपल्याला दिसतोय सध्या खूप साऱ्या इंडस्ट्रीजमुळे पोल्युशन होत आहे, पण ते झालं नाही पाहिजे. त्याची प्रिकॉशन आपणच घेतली पाहिजे. आपण ती घेत नाहीये, पण त्याचा इम्पॅक्ट आपल्यावरती खूप होऊ शकतो. त्यामुळे सस्टेनेबल डेव्हलपमेंट असली पाहिजे. देन कॅल्क्युलेशन ऑफ कार्बन इमिशन. कार्बन बाहेर पडतोय कशातून, गाडीच्या धुरातून वगैरे बऱ्याच ठिकाणून कार्बन बाहेर पडतो, त्याचं कॅल्क्युलेशन झालं पाहिजे. ऑक्सिजन किती एन्व्हायरमेंटमध्ये आहे आणि कार्बन किती आहे याचं कॅल्क्युलेशन करणं आपला भाग आहे ॲज अ सिव्हिल इंजिनियर. देन सोर्सेस ऑफ वॉटर. पाणी पिण्यासाठी आपल्याला कुठून मिळतंय, तलावातून मिळतंय, ते पाणी साठवलं पाहिजे. हायड्रोलॉजी, डॅम्स, स्टोरेज रिझर्वायर, हा सगळा वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगचा पार्ट आहे. हायड्रोलॉजी म्हणजे काय, जसं मी सांगितलं, बंधारा बांधणे, नाला बांधणे, पाणी साठवून ठेवणे, डॅम असेल, स्टोरेज रिझर्वायर असेल, या प्रत्येक गोष्टीतून आपण पाणी साठवलं पाहिजे. आणि त्या पाण्याचा वापर आपण पिण्यासाठी करणार आहे, आपल्या जमिनीसाठी करणार आहे, ॲग्रिकल्चर पर्पजसाठी, ड्रिंकिंग वॉटरसाठी करणार आहे, इंडस्ट्रीसाठी करणार आहे. म्हणजे जे पाणी आपल्याला पडतंय पावसाचं पाणी, ते पाणी काय करायचं आहे, साठवायचं आहे. ते मग वेगवेगळे स्ट्रक्चर्स बांधून, कोणकोणते स्ट्रक्चर बांधू शकतो, बंधारा बांधू शकतो, नाला बांध आहे, तलाव, लेक आहे, डॅम्स आहे, अजून केटीवेअर सारखे वेगवेगळे स्टोरेज रिझर्व आहेत. तर त्याचा हे वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगमध्ये येतं. त्यानंतर मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन. सर वेगवेगळे ट्रान्सपोर्टेशन मोड आहेत. रोड्स आहेत, रेल्वे आहेत, ब्रिजेस आहेत, टनेल आहेत, डॉक आणि हार्बर कुठे वापरले जातात, तर समुद्रकिनारी जिथं जहाजं तुमची लँड होतात त्या ठिकाणी डॉक्स आणि हार्बर असतात. डॉक्सला जहाज तुमचं उभा केलं जातं आणि त्या ठिकाणी जे काय त्या जहाजातलं मटेरियल आहे ते लोडिंग आणि अनलोडिंग केलं जातं. हार्बर म्हणजे पूर्णपणे समुद्राच्या कडेला पूर्णपणे असा बांधलेला मोठाच्या मोठा कट्टा असतो, त्याला आपण हार्बर म्हणतात. तर ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंगमध्ये रोड्स आले, रेल्वे आले, ब्रिजेस आले, याचा आपण डिटेल थोडा स्टडी आपण चॅप्टरमध्ये बघणार आहे. नंतर इंट्रोडक्शन टू रोड्स.
IRC classification. Just minute. तुम्हाला एक ग्रुपवरती लिंक टाकलेली आहे तुमच्या, त्या लिंकला रजिस्टर करायला सांगितलं आहे तुम्हाला तुमच्या CCनी, क्लास कोऑर्डिनेटरनी. लेक्चर संपल्यानंतर वगैरे जेव्हा फ्री वेळ असेल त्या फ्री वेळेत एक टेलिग्राम ग्रुपवरती लिंक टाकलेली आहे, त्या लिंकला तुम्ही रजिस्टर करा. हा मेसेज तुमच्या हॅलो सर. हां हॅलो, क्लास कोऑर्डिनेटरनी मेसेज दिलेला आहे तुमच्या एक. सर युनिट काय बोलताय सर, युनिट 3 ची सेकंड लाईन जरा समजवता का सर? 2 मिनिट. मे बी आपलं लेक्चर सध्या आता क्लोज होईल, कारण का आपला टाइम संपत आलाय. आपण आणखी राहिलेला पार्ट डिटेल पुढच्या लेक्चरला पाहू. आपला थोडा टाइम संपतोय आता.